तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या 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 गावात एकदा सर्वांच्या नंबर टाळा वाजूया तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय महिलांना विनंती आहे सर्वांना हात वरती करून सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे कार्यक्रमाचे सादर करते सिने अभिनेते पाटलांचा बैलगाडा फेम महाराष्ट्राचे लाडके भाऊजी रमेश दादा परळीकर यांचे सितारा की महफिल में गूंजेगा तराना ये होठों पे आया है दिल का फसाना अरे दिल ने दिल को पुकारा लो मैं आया मिलने दोबारा क्लियर केलं बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की महिलांचा आवाज जरा कमी येतोय मला असं वाटलं पाहिजे मी दिवरोळला आलोय आणि त्यातल्या त्यात संदीप भाऊंचा शो करायला आलोय असं वाटलं पाहिजे ताकद तेवढी लागली पाहिजे महिलांची बोला गणपती बाप्पा हा आता याच्यापेक्षा जर जोरात आवाज काढला तुम्ही कारण नाव घेताना कोणाचं घेताय तुम्ही गणपती बाप्पांचं गणपती बाप्पा कोण आहेत तर विघ्नहर्ता आहेत तुमच्या गेम मध्ये येणारं विघ्न गणपती बाप्पा हरवू शकतात आणि तुम्ही पहिल्या नंबरची ऍक्टिवा गाडी जिंकू शकता त्याच्यामुळे गणपती बाप्पांचं ज्या वेळी जोरात नाव घेतील त्या वेळेला ऍक्टिवा गाडी भेटणार चालेल हा गणपती बाप्पा कसं हवं गणपती बाप्पा किती जोरात वाढायला गाडी म्हणले की हो ना करायची का सुरुवात गेम्सला किती जरी तयारी करून आले की गाडी मी जिंकून जाणारच किती जणी हात वरती करा 1 2 3 4 5 6 7 8 भरपूर पाठीमागे शेवटी पण बसल्यात होईल तेवढ्याला गाडी येईल का की त्यांनी मला या ठिकाणी सन्मानित केलं तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे लोकप्रिय आमदार यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व तसेच माझ्या गाण्याला सुरुवात करतो
तुमचे यांचे प्रियंका संदीप रायचे. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांचं नाव प्रियंका आहे म्हणून टाळ्या नाही. वहिनीचा उखाणा आहे. हा. बया, वहिनीला जाऊ. टाळ्या म्हणे पडते, जोर जोर लाख म्हणे चढते, संदीप भाऊंसाठी आहे बक्षीस. टाळ्या वाजवा. हा, वहिनी. भवानी यांचं तुमचे यांचे आणि सगळं मिळून या हॅलो उखाणा. हा काय झालं? काय येत नाही मला बोलता येत नाही. लग्न झालंय का तुमचं? नाही भया, लग्न झालेलं असेल प्रॉब्लेम व्हायचा. उखाणा तुम्हाला येत नाही का? आम्ही शिकवतो माझ्या पाठीमागे. जोरात टाळ्या वाजवा बहिणीसाठी. तोच बरा होता. चालू व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही. हा मी शिकवतो माझ्या पाठीमागे. तुमच्या यांचं नाव काय? ज्ञानेश्वर. जोरात टाळ्या बहिणीसाठी वाजवा. साजूक करते पोहे. पोळी नाही हो बया, पोहे. तुम्ही कुठले कुठले सौ ना तेलू चप्पा तेलगू तेलगू. मग तुम्ही म्हणले की तेलगू तमिळ ನಾನು तमिळ बेसा बेसिंग हिंदी मराठी कन्नड गुजराती राजस्थानी इंग्लिश मराठी आणि तमिळ एवढ्या भाषा येतात. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बाकी कोण बाहेरून आलात का? नाही ना. तुम्ही एवढ्या लांबून आल्या नक्की? संदीप भाऊ आपल्याला एमएस मला रस्त्याचे लावायला लागायचं. एमएस मध्ये महाराष्ट्रात ते तिकडे काय लावायला लागेल काय माहिती. हा साजूक करते पोहे, त्यात टाकते हिरवी मिरची. हे आहेत माझे परशा. ज्ञानेश्वर आहेत माझे परशा. मी त्यांची आजी. काय वाजवा. हा वहिनी तुमचं नाव? मनीषा शेळके. उखाणा. शंकराच्या पिंडीवर पेटवते वाकून, मैरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. इथून पुढे महादेवाची पिंड, गणपतीचा फोटो, कुठल्या व्यक्तीला आमचा मान खालच्यांचा मान अजिबात राखू नका. महादेव नको म्हणले की म्हणले शंकराची भोलेनाथाची पिंड. ते शंकर बी नको भोलेनाथ बी नको. माझं नाव रमेश परेकर. आजच्या प्रकल्पात संध्याकाळचे 7 वाजले. कार्यक्रम सुरू झालेले वेळ तुम्ही काय दूरदर्शनवर आधी बातम्या सांगायला होत्या का? तुमचा आवाज आहे ना सेम टीम मधल्या अँकर्स आहे. नंतर जोरदार टाळ्या वाजवायला नाव घेते मी खूप इझी. ऐका, नाव घेते खूप मी इझी. उमेश राव असतात कायम बिझी. अगं बया बया जोरदार काय करा. हॅलो काय करतात? त्याच्यामुळे बिझी असतात का? मोबाईल त्यांच्याकडे असतो का नाही? मोबाईल कायम असतो. घरी पण आल्यावर फोनच चालू असतो. अगं बया बया टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. उखाणा. हिरवी हिरवी झाडे नदीच्या काठी सुभाष रावांचं नाव घेते. काय काय काय? हिरवी हिरवी झाडे नदीच्या काठी सुभाष रावांचं नाव घेते. सगळ्यांसाठी जीवन सफर करावं मन सरगमचे नारे. त्याचं माहिती नाही माहित चालू नाही. वायर माहिती ना घरी. वायर माहिती वायर माहिती ना. त्याला वायर माहिती माझं काय प्रॉब्लेम. हा वहिनी तुमचं नाव? वैशाली राहुल पाचुरकर. उखाणा. पौर्णिमेच्या चंद्राभोवती संतांची राठी
अगं बया बया काय झालं विसरल्या का हं? याला हात लावू नका करंट वरती त्यांनी याच्यात करंट सोडले माझे वशाव लागतो ना ते मॅनेज केली त्यांनी वरती सोडले ठीक आहे नाही लागणार हो का नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी किशोरनाथांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी जोरदार टाळ्या पाहिजे. सारे आहेत म्हशी, मी आहे गाय. सारे आहेत म्हशी. या सगळ्या मशीन का मला तुम्हाला ऐकून घ्यायला लागते की नाही बया वहिनी म्हणजे साऱ्या आहेत मशीन या कोण आहेत? विनोदी अच्छा या सगळ्या मैत्रिणी. बरं, सगळ्या मैत्रिणी मशीन दुसरं युग. नाही नाही घ्या तुम्ही सांगता कॉमेडी घ्या काय सुरू. मी कधी म्हणलं कॉमेडी घ्या बया आहे का पहा खूपच मागायला लावते तुम्ही सांगते कॉमेडी मी कधी सांगितलं मी कधी कोणाला सांगत नाही कोणाला कसा घ्यायचा त्याच्या तुमच्या मनावर काय आवडा तुमचा आहे आई तुळजाभवानी करते. नाही ते मशीन आधी पूर्ण करा ना काय होतं आम्हाला बी कळू द्या आई तुळजाभवानी अहो मशीन आधी पूर्ण करा बया मशीन सगळं बघायला गेला कारण कशा हातात बघा सारे आहे म्हशी, मी आहे गाय. सारे आहे म्हशी, मी आहे गाय. पप्पूरावांचं नाव घेते. रस प्यायला ये गमाय. जोरात टाळ्या वहिनीसाठी झाले पाहिजे रस प्यायला ये म्हणलं माय. वहिनींनी रस्त्याला येवाय म्हणून म्हणल्या म्हणून ते इंस्टावरचे एक डायलॉग व्हायरल झाला होता अजून दुसरा एक डायलॉग आहे चांगल्या बोले आवाज जोरात चांगल्या बोले डायलॉग कॉपी हा वहिनी उभी होती वाट माडीवर ऊन पडले साडीवर तिकून आला जोरी मोती गे ग पोरी. तुमचं नाव कुठं सांगितलं वहिनी तुम्ही कुठं राहता वहिनी बापती नगर इथून किती लांब आहे ये तर खोपऱ्यावरच आहे. मला वाटलं तुम्ही एक्सप्रेस गाडीनं आल्यात का काय आता काय करायचं. नाव सांगा की तुमचं शालंबिका पाटील. हा घ्या उकाना उभी होती माडीवर ऊन पडले साडीवर तिकून आला जोरी मोती गे ग पोरी. राम नाही घरी तर मोर कोण करतो. अगं बया वाजवा टाळ्या वहिनी शीतल रोकडे नाव घेते हिमालय पर्वतावर बर्फाच्या राष्ट्री वहिनी मला थंडीच वाजत आहे बघा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राष्ट्री संतोष शेटरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी माझे नाव स्वप्ना बालाजी गायकवाड. उखाणा स्वप्ना आणि बालाजी यांची जोडी आहे खास. सुखाचा संसार हाच आमचा ध्यास. क्या बात जोरदार टाळ्या वहिनीसाठी खास वहिनी राधिका ज्ञानेश्वर छोटे. और मेरी जान है राधा तेरे पे कुर्बान मैं राधा रह ना सकूंगा तुमसे दूर मैं जब भी बने तो राधा श्याम बनूंगा जब भी बने तो सीताराम बनूंगा तेरे बिना दा सुबह शाम कहूंगा तेरे बिना दा सुबह शाम कहूंगा आसमां से राधा राधा राम कहूंगा अरे मेरी जान है राधा तेरे पे कुर्बान मैं राधा रह ना सकूंगा तुमसे दूर मैं. वहिनी तुमचं नाव छान आहे जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी हा नाव काय म्हणते? बया वहिनी किती हसल्या माहिती का नाव छान आहे. वहिनी तुमच्या नावावरती गाणं गायलं का काय कसं वाटलं तुम्हाला खूप भारी वाटलं एकदम. म्हणजे आता उद्या आली मला थोडं उखाणा घेण्यासाठी मोठा उखाणा आहे माझ्या घरात. हवा वेगाने होती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अण्णाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेत होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही पण जगात एक होता. हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. मी जर जगात झाले तर सह्याद्रीचा होऊ दे. माती झाली तर रणाची होऊ दे. तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. वाघ नको वाघ नक्या होऊ दे.
कसं काय तर वहिनीचा फाटका पैठणी घालायची मला फार हाऊस. अजय रावांचं नाव घेते मोबिलिस्टसाठी खास. काय नाही चालते वाजवा. अश्विनी आकाश नागरगोजे. अश्विनी लवकर ये ना प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राही ग, कशी जिंदगी तारी वाली ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तेरा प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरा सा नशीला, तेरा प्रेम दीवाना रसीला, दे प्यार जरा सा नशीला. वहिनी तुमचं नाव एवढं चांगलं, आमचे भाऊ तुमच्यासाठी गाणं म्हणतात. आमचे भाऊ तुमच्यासाठी गाणं म्हणतात. खरं सांगा, तुमचं नाव तुमच्यासाठी गाणं म्हणतो का? नाही नाही बया, अशी बायको जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा कार्यक्रमाचा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलला येतो, त्यांना दाखवा. रमेश परळीकर आणि धडाकेबादसाठी दोन्ही युट्यूब चॅनल येतो. त्यावेळेस त्यांनी बघितलं की बरोबर त्यांना कळलं आणि ते गाणं म्हणतात तुमच्यासाठी. हा घ्या हो गाणं. 1 2 3 आकाशराव माझ्यासाठी फ्री. अगं बया बया वहिनी प्रिया आमचे उखाणा. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, अमोलराव माझे कृष्ण मिठांची राधा. राधा ही बाबरी हरीची राधा ही बाबरी, रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते, ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते, त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साज ऐकुणी होय. राधा ही बाबरी हरीची राधा ही बाबरी. वर्षा सुनील बोराडे. उखाणा लाल मणी तोडले काळे. झालं की काय तिकडे लाल नाही थोडे काळे. घ्या दुसरा एक कशात मी शिकवतो. नाही. हा पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. पेरूच्या बागेत पोपट आले गमती. ते पोपट माहिती तुम्हाला? आनंद शिंदेचा आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. अग तुझ्या ग बोलायला आता मी मानलं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलायला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, बघ लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ बोलायला, नवीन पोपट हा लागला मिठ बोलायला. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. यांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. सुनील रावांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्ती. हा होईल. शैला अमोल कवरे, मी देवडमध्येच राहते. अजून काय पत्ता बित्ता सांगा बक्षीस घरी पाठवून पाठवून. या उखाणा मी शिकूया. बरं टाळ्या वाजवा. साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये असतो भोंगा. यांचं नाव घेते, यांचं नाव घेते. ऐक बघा, साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये असतो हा साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये असतो भोंगा. यांचं नाव घेते. तुमच्या यांचं बया. तुमच्या यांचं येत होता आमचा उखाणा मला कशाला घालायचा? तुमच्या मिस्टरांचं नाव काय? हा साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये भोंगा. अमोलरावांचं नाव घेते. आता काय नाव अर्धा आहे का बाई? सगळं उखाणा घ्या. साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये असतो भोंगा. अहो घ्या की बया. अहो झालं बया ते. साऊंड मध्ये साऊंड, साऊंड मध्ये असतो भोंगा.
टांग टिंगटिंगा टांग टिंगटिंगा. काय नाही ढोलकीची बोल मगाशी बोलली होती म्हणजे त्याचा फायदा करून घेऊ. वाद वाद काय आहे उखाणा हाँ हिंदी मराठी कौन सा भी कोई प्रॉब्लम नहीं. मराठी है कि हिंदी है? तेलुगु है. मेरे को हिंदी भी आता है तेलुगु भी आता है. नहीं आना तिन्ना याद दिला तुम्हाला वाटत असेल मी एवढ्या भाषेचे नाव सांगितले मला खरंच असते. मला फक्त मोजकच येतं. मला बोलता येतं त्या ज्या भाषेत असेल त्या भाषेत असं सांगायचं नानू तेलुगू चप्पू जेवला का मी अन्न तिन्ना जेवला का त्या पुढे काय म्हणलं आपल्याला काही गुलाब का फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा जनाब का अरे फूल गुलाब का. जय मला जय जय मला काही नाही वेळा पिवळी साडी घातली मला कुठे खंडोबाच्या दादाला लागायचं. खंडोबारायचे हा खंडोबारायचे यरवाय लागल मुरळीला हा खंडोबारायचे यरवाय लागल मुरळीला हा लागल मुरळीला न यरवाय लागल वाहयाला लागल मुरळीला न यरवाय लागल वाहयाला अन लागल मुरळीला न यरवाय लागल वाहयाला. शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें कर जो हरफी. पुष्पा त्या पिक्चर मध्ये म्हणते मैं झुकेगा नहीं साला. सगळा पिक्चर बघा. पुष्पा पिक्चर कुणी कुणी पाहिला तो म्हणतोय झुकेगा नाही साला आणि पूर्ण सगळा पिक्चर बघा पुष्पा अर्धा झुकलेला आहे. हा वहिनी तुमचं नाव उखाणा मला वाटलं आता माझ्या नारळ रोहन हे काढ माझ्या पदरात मारलं. टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी झाला की महादेवाच्या पिढीला होता महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. राजाचं नाव घेते समजायला माझा कुणाचं राजाचं नाव घेते. तुमचं लव्ह मॅरेज आहे? कसं ओळखलं सांगा की. कसं आहे माहिती का लव्ह मॅरेज ओळखायचं लई सोपे. जर वहिनी आवाजावर करून उखाणा घेतला तर समजा त्यांचं अरेंज मॅरेज आणि जर वहिनी आलं करून उखाणा घेतला तर समजायचं लव्ह मॅरेज. त्यांचं म्हणणं एवढंच असतं यू अँड मी विषय सांगा. हा वहिनी माझं नाव आरती पाटील. मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की जय जय संतोषी माता जय जय माँ जय जय संतोषी माता जय जय माँ. आई राजा जोरदार टाळ्या गणेशसाठी पारिश्रमिक आहे. हा वहिनी साडी नेसली मेकअप केला आणखी करू तरी काय काय. साडी नेसली मेकअप केला आणखी करू तरी काय काय. मंदार रस
गोरखनाथ काळे लाडक्या बहिणीला मेसेज बघते भरपूर कशाचा लाडक्या बहिणीला मेसेज बघते भरपूर गोरखनाथचं नाव घेते एक पॅक टाकून पीले पीले ओमर राजा पीले पीले ओमर जानी पीले पीले ओमर राजा पीले पीले ओमर जानी यार की है यारी निभाए पीले पीले ओमर राजा पीले पीले ओमर जानी खरंच घ्यायची का तुम्हाला खरंच घ्यायला लागेल नाही का भैया सागर भाऊ वेगळे जण धीर सांगायला हाँ जी जी आपका नाम बोलिए ना कम दिया ओके आपका नाम बताइए प्लीज जय श्रीराम लोकनेते अण्णा भाऊसाहेब बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सने भाऊ काको यांनी एवढा मोठा मंच आम्ही पहिल्यांदा पाहिलाय आम्ही देवगडमध्ये असा मंच कधी पाहिलाच नाही खूप आनंद वाटतोय मला इतके म्हणजे महिलांसाठी एवढं मोठे क्लिप ठेवले आणि इतकं छान सगळं मिळून एकत्र येऊन खूप चांगलं वाटतंय आम्हाला तर आम्ही आभार मानतोय सरांचा खूप आभार गणेश काढून घेऊन ये दीदी आपका नाम बताइए ना प्लीज दीदी दीदी प्लीज प्लीज आपका नाम ही नहीं बताया हाँ क्या बात आहे खरं तर हे व्यक्तिमत्व अतिशय मोठं आहे की ज्यांनी एवढा मोठा व्यासपीठ आणि नाही म्हणलं तरी ऍक्टिवा गाडी आज 1.5 लाख किमतीची आहे जर संदीप भाऊंना एखादा दुसरा कार्यक्रम ठेवायचा असला तर कुठलाही कार्यक्रम करू शकतात किंवा आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत भाऊ मुंबईत सुद्धा जाऊन तो वाढदिवस त्यांच्या बरोबर सेलिब्रेट करू शकत होते परंतु आपल्या लाडक्या भाऊंनी या लाडक्या बहिणींसाठी कार्यक्रम ठेवला म्हणून या लाडक्या भावासाठी लाडक्या बहिणीच्या हात वरती करून जोरात टाळ्या झाल्या पाहिजे क्या बात आहे आणि सामाजिक कार्य भाऊंचं मोठंच आहे भाऊ मगाशी भालेराव साहेब आले होते मुन्ना भालेराव गायक त्यांनी गाणं तुमच्यासाठी गायलं पण आमचा गणेश हा सुद्धा आहे यांना सुद्धा बरीचशी गाणी गायलेली आहेत गणेशची ओळख करून देतो गणेश ये जरा हा गणेश लोंढे आहे शांताबाई गाणं तुम्हाला माहितीये का ओ शेठ गाणं तुम्हाला माहितीये का ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट हे गाणं ज्यांनी गायलं ते उमेश गौरी गणेशचे सख्खे मामा आहेत शांताबाई गाणं जगात सगळीकडे पोहोचलं ते गाणं लिहिलं ज्यांनी गायलं ज्यांनी संगीतबद्ध केलं ते संजयजी लोंढे आणि आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे याचा आवाज ऐकल्यानंतर आणि संदीप भाऊंचं जर गाणं संदीप भाऊवरती जे गाणं बनवलेलं आहे गणेशने ते गाणं आवडलं तर फक्त माता भगिनींच्या भाऊंसाठी हात वरती करून टाळ्या पाहिजे बाकी काहीच नाही गणेश एकदा संदीप भाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वांच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी जागेसाठी व्यवस्था केलेली आहे आपल्या सर्वांचे लाडके आणि सन्माननीय दिलीप दादा दागट साहेबांचं स्वागत झालेलं आहे खूप खूप सहर्ष स्वागत आणि धन्यवाद संदीप भाऊंवरती 2 लाईन या ठिकाणी सादर करतो आवडलं तर नक्की टाळ्या वाजवायच्या सन्माननीय दिलीप दादा दागट पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत दादांचं कार्य कसं आहे बघा संदीप भाऊंचं एक सुंदरसं गीत या ठिकाणी सादर करतो करुणासारखा पुत्र दिलदार पाहिजे करुणासारखा पुत्र दिलदार पाहिजे अंजली सुता परी छाती भरदार पाहिजे राजशिव छत्रपती शिवरायांनी कार्य दमदार पाहिजे या बहुजनांच्या साठी
भावी पिढीला संदीप भाऊ ठाकूर सारखा आमदार पाहिजे. मग काय म्हणायचं? अन आले किती अन गेले किती, आले किती अन गेले किती, अहो आले किती अन गेले किती. तुमच्या डोळ्यानं तुम्हीच पारखा, तुमच्या डोळ्यानं तुम्हीच पारखा. जरा गाण्यासोबत सर्वांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. महिला वर्ग सगळेजण हातवरती करून दादांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तालामध्ये आले किती अन गेले किती, आले किती अन गेले किती. तुमच्या डोळ्यानं तुम्हीच पारखा, तुमच्या डोळ्यानं तुम्हीच पारखा. असा आमदार मिळायचा नाही, लोकनेता मिळायचा नाही. आमच्या संदीप भाऊ सारखा लोकनेता मिळायचा नाही, आपल्या संदीप दादा सारखा. शिवरायांचा घेऊन आदर्श रयतेसाठी लढतोया, शिवरायाच्या विचारानं साऱ्याला भारी पडतोया. आणि शिवरायांचा घेऊन आदर्श रयतेसाठी लढतोया, भीमरायाच्या विचारानं साऱ्याला भारी पड. कुणी ध्यानात घ्यावा तुम्ही बर का, तुमच्या ध्यानात राहू द्या बर का, तुमच्या ध्यानात राहू द्या बर का. संदीप भाऊ तुम्हाला समजत नाही कधी बर का, त्यांच्या पुढं नाही कोणी मोठा बर का. असा नगरसेवक मिळायचा नाही, भावी आमदार मिळायचा नाही, आपल्या संदीप भाऊ सारखा लोकनेता मिळायचा नाही, आपल्या संदीप भाऊ सारखा असा आमदार मिळायचा नाही, आपल्या संदीप भाऊ सारखा लोकनेता मिळायचा नाही, आपल्या संदीप दादा सारखा. धन्यवाद सर. धन्यवाद संदीप भाऊ, बसून घ्या. गाणं आवडलं असेल, भाऊंनी तुमच्यासाठी एवढा चांगला कार्यक्रम ठेवला, एवढे चांगली बक्षीस ठेवलेले, तर भाऊंसाठी हात वरती करून सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे, धन्यवाद. दोन्ही पाय एकदा करायचे. टाळ्या मळे चप्पल वाले वहिनी दोन्ही पाय करायचे. टाळ्या चप्पल वाले वहिनी दोन्ही पाय. मळे टाळ्या वहिनी दोन्ही पाय. मळे दोन्ही पाय एकदा करायचे सगळ्यांनी. टाळ्या. स्टेज किती बांधलाय, मांडववाले आहेत का? आमचे मित्र उत्कृष्ट डान्सर आणि सुप्रसिद्ध कार्यक्रमाचे मॅनेजर दत्ता शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. वहिनी दोन्ही पाय एकदाच टाकायचे, मागे पुढे पाय करायचा नाही. चला टाळ्या. थांबा थांबा. 1 2 3 अजून पुन्हा झालं 4. या पुढे वहिनी 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 ओ वहिनी इकडे इकडे इकडे. तुमची चुकी नाही. थांबा थांबा. वाऱ्यानं जाऊ. या वहिनी आता आऊट झाल्या, पण पहिला डाव भूताचा म्हणून यांना माफ. इथून पुढं भूताचा नसतो ना, मसुबाचा नसतो ना, देवाचा नसतो. ज्या वेळी आऊट होतील त्या वेळी आऊट असतील. व्यवस्थित खेळा. चला टाळ्या. अशी नाही मारली की आऊट, चुकीची उडी मारली की आऊट. चला मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. टाटा बाय बाय. वहिनी टाटा. गावा खाली इकडनं खाली जायचं, त्यांना स्टँड मारा. चला खाली खाली जाऊ. हा इकडनं तिकडनं. चला तिकडनं खाली जायचं, त्यांना बक्षीस देऊन लगेच खाली बसू द्या. चला रेडी. 1 2 3. 1 2 3. चला टाटा जाऊ. वहिनी बाय बाय. वहिनी इकडनं वहिनी इकडनं जायचं खाली. आऊट झालं की तिकडनं जायचं. चला तुम्ही कुठे हा जावा. चला रेडी. 1 2 3. टाळ्या. मळ्या जाऊ. वहिनी तुम्हाला काय जीसीबी बोलवायचं होतं या. चला मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या
तुम्ही दोघे टाटा. हा नंतर तळ्यात आधी मी मड्यात म्हणलं, मग पुन्हा कशात म्हणलं खड्यात. काय नाही हा तुम्ही म्हटलं यांनी बरोबर आम्ही बरोबर आहे यांनी बरोबर आहे आम्ही बरोबर आहे म्हणजे आम्ही बरोबर आहे हे चुकीचे आहे अगं बया बया थांबा पाठीमागे थांबा वहिनी पाठीमागे थांबा सगळेजण व्यवस्थित आहे का चला 1 2 3 मळ्या तळ्या मळ्या मळ्या अगं बया बया वहिनी अंगात निघत येत नाही ना नाही ते या बया टाकलं आम्ही काय ना काय प्रॉब्लेम आमचा कार्यक्रम तळेगावला होता संदीप भाऊ कार्यक्रम तळेगाव साईडला होता अशाच वहिनी होते मी असं विचारलं अंगात येत नाही ना म्हणलं देवीचे गाणे सुरू होतात त्या म्हणलं नाही आणि पुन्हा आले की अंगात मध्ये एका वहिनीला बोलवलं म्हणलं वहिनी काय झालं तर त्यांनी प्रश्न विचारले काय झालं देवा आपला कार्यक्रम आहे असं करू नका शांत व्हा त्यांनी लगेच म्हणल्या कार्यक्रमामध्ये 21 पैठण्या ठेवल्यात आधी देवीला पैठणी का दिलेल्या आहे मी म्हणलं देव डेंजर दिसतंय म्हणलं तर काय करायचं सांगा आयोजकांना बोलवा म्हणल्या म्हणजे आयोजकाच्या मिसेस आल्या त्यांनी म्हणल्या काय झालं काय चुकलं देवीला पैठणी ठेव म्हणल्या देवीला पैठणी ठेव आणि पैठणी त्यांना पैठणी दिली जशी पैठणी दिली तसा देव शांत पटकन त्यांनी डोळे बंद केले होते पटकन उघडून बघितलं म्हणले हा कलर नाही मला लाल कलर द्या देव डेंजर आहे तसं कुणाच्या अंगात बिगात येत नाही ना हा चला रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या मळ्या 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 तळ्या तळ्या अंगा असं 1 2 3 4 टाटा चल बाटी मार गेलेला खाली चला हा जाओ रोना चाहे रोना पाए दिल कितना मजबूर है किसे बताए कौन बताए रब को क्या मंजूर है मळ्या तळ्या मळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या वहिनी तुम्ही दोन्ही पाय नका बया तुमचं कसं होतं माहिती का एक पाय लागला आकाशी चला रेडी 1 2 3 मळ्या तळ्या तळ्या अंगा असं जाओ वहिनी आई तुम्ही काय करता लग्न कधी झाले अहो भैया वहिनी खरंच तुझं लग्नाला 20 वर्ष झालं नाही वाटत नाही म्हणून ते चालू भैया तुम्ही खरं सांगा संतूरला होता ना संतूर साबण मग कुठलं वापरलं नीम सोप सगळ्यांनी ऐका महिलांनी नीम सोप लावलं की वय कळून येत नाही भैया 20 वर्ष म्हणजे लईच वर्ष झाले आता काय 20 वर्षामध्ये प्रगती हा चला रेडी 1 2 3 मळ्या तळ्या तळ्या तुमची चुकी नाही वहिनी वाऱ्याचं वहिनी जागेवर होत्या वारा आलं वहिनी मागे गेल्या हा आता त्यांना पकडू नका चल रेडी 1 2 3 तळे आता बाया मी एकटी जाऊ झाली हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात टाटा वहिनी बाय बाय वहिनी मळे 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 तुम्ही खाली जा आता मी बघितलं पाठवून पुढे गेले या वहिनी आले का चल हा वहिनी व्यवस्थित करा चला 1 2 3 चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तुम्ही काय करता वहिनी मी घरातच असते घरी काय करता घरी काही घरामध्ये काम वगैरे करते आणि मिस्टर गाडी चालवतात कुठली गाडी तुमच्याकडे 4 व्हीलर 4 व्हीलर आहे कुठली कुठली म्हणजे कुठल्या कंपनीची तुम्हाला गाडी येते का मला नाही येत. नाही 2 व्हीलर कोणतीच नाही बरं आता गाडी मिळाल्यास काय करता शिकवलं अगं भया क्या बात आहे जोरात टाळ्या वहिनीसाठी जरा शिका वहिनी गाडी शिका 1 2 3 हा चला 1
3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. चला 1 2 3 तळ्यात. गाडी शिकायला मला दम बोलत तुम्ही. हो ते पण आउट झालेत सर. हा ते पण आउट आहे. त्या पण आउट झालं का? वैरी टाटा नाही त्यांच्याकडे जास्त लक्ष होतं त्यांना गाडी शिकवायची. जावा तुम्ही हा चप्पल घाला सारखं घाला. चला वेणी 20 वर्ष वेणी तुमचं कधी झालं लग्न? लग्नाला 23 वर्ष झाली. भया 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 तुम्ही दोघी काय शेजारी शेजारी राहता? हा नाही. तुम्ही कुठलं साबण वापरता? डव वापरू द्या भया. बघा डव आणि नीम सोप सगळ्यांनी वापरा. चला रेडी 1 2 3 तळ्यात 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. तुम्ही खाली जाऊ. कुठे त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही कशाला दिलं? हा जावा जावा द्या. हा चला रेडी व्यवस्थित खेळा. आता सगळ्याजणी पुढे जाणार आहेत तयार होत. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी दोन्ही तुमचं असं चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. कळायच्या वहिनी मी असं नका खेळू बाया. तुम्ही कसं करता माहिती का? वहिनीमध्ये कसं हे बघा वहिनी अशा असतात. तळ्यात म्हणलं हा पाय उचलायचा. मळ्यात म्हणलं हा पाय उचलायचा. रातभर बोंबल तुझ्या बापाला आवडत नाही. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात. तुमच्यापैकी डान्स कोणाकोणाला येतो? डान्स तुम्हाला तुम्हाला डान्स येतो? तुम्हाला तुम्हाला येडा वाजला येतो ना बया. चला काय प्रॉब्लेम नाही. डान्स करायचा नाही फक्त विचारलं येतो का? चला मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. काय करता तुम्ही? डान्स नाही बया. तुम्ही काय करता विचारलं? कुठल्या शो मध्ये डान्स करता? बया इथंच करते म्हणे. नाही नाही लग्नाच्या अगोदर काय करतो? कशामध्ये? हा मग काय मग स्पोर्ट मध्ये होते का तुम्ही? त्याच्यावरूनच कळालं. वहिनीने लगेच सुरू केले कबड्डी 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 कबड्डी. नशीब कार्यक्रम स्टेजवर नाही तर वहिनीने 4-5 जणी बोलून आणल्या असत्या. हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. 1 2 टाटा. हो मी शेवटी मळ्यात म्हणतो मळ्यात. हा तळ्यात म्हणलं तुम्ही म्हणून शपथ नाही ऐकलं आम्हाला. तळ्यामध्ये सांगितलं तळ्यात म्हणले तुम्ही तळ्यात म्हणले. हे बघा तुम्ही कितीही ऐका ना. तुम्ही कितीही साबणं लावले तरी तुमचं वय 20 वर्षच लग्नाला झालं तुमच्या 23 वर्ष. पण आता तुम्हाला ऐकायला आलं नाही त्याच्यावर तुमचं वय हाय कळतं. हो तळ्यातच म्हणलीस का तू? बर हा काय म्हणलं मी? काय म्हणलं मी? काय म्हणलं? हा बघा तर त्यांना ऐकायला गेलं तिथं. तुम्ही ऐकलं का? काय म्हणलं मी? थांबा 1 मिनिट थांबा. वहिनी तुमच्या भाग ऐकाय गेलं की वहिनी आता टाटा खाली जाऊन बसा. बाय बाय. आणि पहिल्या गेम मध्ये आपल्याला मिळाल्या आहेत या 3 सेमी फायनलिस्ट. जोरदार टाळ्या या तिघींसाठी झाल्या पाहिजे. इकडनं खायचं हर कोई चाहे तुझसे
बोला बोला 3 वेळा बोला. ए साला कौन बनेगा करोड़पति होय. ए साला कौन बनेगा करोड़पति होय. होय खाली त्यांच्या पाठीमागं जायचं तिकडनं खाली जायचं. हा आउट झाला तुम्ही जाऊ. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात है ये. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. या वहिनीला सेम म्हटलं जाऊ पाठीमागं तिकडनं पाठीमागं जायचं. यांना सेम म्हणायला घ्यायचं. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. तिकडनं हे. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. होय 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 तिकडनं खाली जाऊ. हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. खास आया ही शाळा शाजी इकडे या इकडे या इकडे या इकडे या. हा तुम्ही जाऊ इकडे तुम्ही जाऊ. चला हा वहिनी थांबा त्यांच्याशी बोलता येत नाही का तुम्हाला. हा कौन साला बनेगा करोड़पति है. बोला बोला बोलिए ना. 3 बार बोला बोलो. है कौन साला बनेगा करोड़पति. भाभी भाभी अभी 2 बार बाकी है. आप ऐसा ऐसा आधा आधा बोलेंगे तो नहीं चलेगा. इधर आओ. 3 बार बोलना है बीच में रुकना नहीं है. हाँ है साला कौन बनेगा करोड़पति है. है साला कौन बनेगा करोड़पति है. कौन साला बनेगा करोड़पति. दया वहिनी याला सेम व्हायला लागेल. जाऊ वहिनी हे साला कौन करोड़पति बनेगा उरे. हे साला कौन करोड़पति बनेगा उरे. हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. चला इकडनं खाली जाऊ. हा ऐ साला कौन बनेगा करोड़पति है. ऐ साला कौन बनेगा करोड़पति है. ऐ साला कौन बनेगा करोड़पति है. चला इकडनं खाली जाऊ. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं. हा हे साला कोण बनेगा करोडपती. तुम्हाला दुसरा पाहिजे. दुसरा दिला तर तोच बोलावं लागेल परत चेंज करू देणार नाही. बोला कौन बनेगा करोड़पति है. कौन बनेगा करोड़पति है. कौन बनेगा करोड़पति है. इकडनं खाली जाऊ. हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी बया तुम्ही चाकू बिकू काय आणला नाही ना माझं मर्डर करता नाही तर. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. या वहिनीला सन्मानाने सेमीफायनल लागली. हा वहिनी माईक मी पकडतो. बोला ये साला कौन बनेगा करोड़पति है. ये साला कौन बनेगा करोड़पति है. ये साला कौन बनेगा करोड़पति है. हे इकडनं हे वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं हे. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. घ्या रे याला पण घ्या नाही तर बिचारीचा जीव जाईल बोलून. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साल्या वहिनी म्हणजे हे साल्या कोण बनेगा करोडपती. बोला बोला जाऊ वहिनी खाली जाऊ. चला हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं वे हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. बया वहिनी बाजी काय पण आवाज मोठा आहे. वहिनी सेमीफायनल. हे साला कोण बनेगा करोडपती. हे
सन्माननीय निलेश भाऊ तरस यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. हां. हे साला कोण बनेगा करोडपती 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 हे साला सन्माननीय राजमाजी तरस यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्यासाठी पण या ठिकाणी माता भगिनीचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. वहिनी तुम्ही सगळे खाली जाऊ. हां तुम्ही खाली जाऊ. चला खाली. हां वहिनी हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बनेगा करोडपती बस जाऊ जाऊ. हां वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है करोडपती किरण खाली. हां हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है किरण हे. हां हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है जाऊ खाली. चला इकडे. हां हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है तुमच्या अंगात कोण दिसतंय? वहिनीला सन्मानाला सेमीफायनल लागला. हां हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है यांना पण. हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है जाऊ. हां वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति है तो हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है जाऊ खाली इकडे. हां हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है करोडपती इकडनं खाली. हां हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है इकडनं वहिनी हे कवर काय हे साला कोण बनेगा. थांबा थांबा वाजू नका डिस्टर्ब होतो. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति 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 बघा बघा माव करते. चावत्या बिटा करते सेमीफायनल. हां तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना तेरे बिन नहीं जीना मर जाना वो मनी माय गो बाबल्या इकस केसावर फुगे वो मनी माय गो बाबल्या इकस केसावर फुगे माय गो बाबल्या इकस केसावर फुगे वो मनी माय गो बाबल्या इकस केसावर फुगे फुगे या फुगे केसावर फुगे फुगे या फुगे केसावर फुगे केसावर फुगे वो मनी माय गो बाबल्या इकस केसावर फुगे वो मनी माय गो बाबल्या इकस केसावर फुगे डान्स डान्स. वहिनी पुढे या इकडे. हां हां तुम्ही ना आई मला फुगा आई मला फुगा आई मला फुगा आई मला फुगा आई फुगा घे ना फुगे या फुगे वो मनी माई गो बबलाई कैसी क्या सावर फुगे वो मनी माई गो बबलाई कैसी क्या सावर फुगे फुगे या फुगे क्या सावर फुगे फुगे या फुगे क्या सावर फुगे क्या सावर फुगे
तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या 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 जमलं सारडा नाही तर जमलं सारडा जमलं सारडा नाही तर जमलं सारडा देशीवाल फुग्यावाल सारं पहिलवान देशीवाल फुग्यावाल सारं पहिलवान देशीवाल फुग्यावाल सारं पहिलवान देशीवाल फुग्यावाल सारं पहिलवान जमलं सारडा नाही तर जमलं सारडा जमलं सारडा नाही तर जमलं सारडा देशीवाल फुग्यावाल सारं पहिलवान देशीवाल अधिकारी असतील मान्यवर असतील त्यांचंही या ठिकाणी संदीप भाऊ ठाकूर मित्र परिवार यांच्या वतीनं त्याचप्रमाणे अण्णांचे चिरंजीव सन्माननीय सिद्धार्थ दादा बनसोडे यांचंही या ठिकाणी आगमन झालं दादांचं या ठिकाणी सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर यांना विनंती करतो की आपण अण्णांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे सुंदर असा हा पुष्पहार अण्णांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी आणलेला आहे तो या ठिकाणी सन्मान अण्णांना विनंती आपण सन्मान आहे अण्णाचा आणि जलश साऱ्या गावाचा अरे ढोलका शेडोल विडी जे सबळ ठेकत लावायचा ढोलका शेडोल विडी जे सबळ ठेकत लावायचा अरे बटे आहे अण्णाचा आणि जलश साऱ्या गावाचा जड्डे आहे अण्णाचा आणि जलश साऱ्या गावाचा बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए आपकी हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे अन्ना साहेब हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे अन्ना साहेब हैप्पी बर्थडे टू आज भीमाचा लेकरू आज महाराष्ट्राच्या विधानसभा गाजवत आहे आणि तुझा उमेदवार तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटते तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटते जवा भक्तीस तो माझ्याकडे जवा भक्तीस तो माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा भक्तीस तो माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा भक्ती जे मला भरलं तुझं वारग मी तुझा उमेदवार तुझ्या एक मतासाठी माझ्या काळीज तुटते तुझ्या एक मतासाठी माझ्या काळीज तुटते जवा भक्तीस तू माझ्याकडे जवा भक्तीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा भक्तीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय अगं तू आवाज तुझ्यावरी लक्ष फक्त हात
दार सुटते जवा भक्तीस तू माझ्याकडे जवा भक्तीस तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटते जवा भक्तीस तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटते पोरगी माझ्या नावाची रूपाची पोरगी माझ्या मामाची नाही न मारते माझ्यावर नाही न मारते माझ्यावर अहो त्या रूपाची पोरगी माझ्या मामाची नाही न मारते माझ्यावर नाही न मारते माझ्यावर होंडा गाडीवर फिरवी ना माझ्या गाडीवर तिला फिरवी ना माझ्या गाडीवर फिरवी ना माझ्या गाडीवर सारखे स्वप्नात येते मी जवळ नसताना कोणा गाण्यामध्ये हसते मी समोर दिसताना सारखे स्वप्नात येते मी जवळ नसताना कोणा गाण्यामध्ये हसते मी समोर दिसताना खरं संतराव माझ्या मामाची खरं संतराव माझ्या मामाची ही बोल एक नंबर दिसते साडीवर एक नंबर दिसते साडीवर तेरी आँखों का यो काजल मन करे सब कोई घायल तेरी आँखों का यो काजल मन करे सब कोई घायल तू सहज सहज पागल तू दिल धड़काए पायल मन पल 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 याद तेरी तड़ पावे से है तेरी आँखों का यो काजल मन करे सकोई घायल तेरी आँखों का यो काजल मन करे सकोई घायल तू सहज सहज पागल मेरा दिल धड़कावे पायल हो मैंने पल 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 याद तेरी कर पावे से है तेरा रूप जिगर में लड़के आग लगावे से करून तूच म्हणती ग तर मला गदारी करून तूच म्हणती ग तर मला माकरा आझादी केलं तुला माकरा आझादी केलं तुला तुझी पाहिली तू वाट लावलीस ग आता खऱ्या प्रेमामुळं माझी लायकी लावलीस ग वाट तुझी लावली तू वाट लावलीस ग आता खऱ्या प्रेमामुळं माझी लायकी लावली कमी बरं असेल मी तुला शोभत नसेल मी कमी बरं असेल मी तुला शोभत नसेल मी आणि धोका तेवढं तूच म्हणते धोका मी दिला धोका मी तेवढं म्हणते धोका मी दिला बोलणी मी झपाट धरता जगत भरात लायकीचं लग्न खात दरवळत करकरात हे पालके हरण करून आबद गिरण साजते पालके हरण करून आबद गिरण साजते हलगी वाजते तो देखो
मोहब्बत गिरा ओ मेरा कर तो देखो तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे किसी और से दिल लगा कर तो देखो तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी मोहब्बत की राह ओ मेरा कर तो देखो म्युझिक पकडा नंबर चला जावा नंबरवरती थांबा दिली अरोई सायंकाळी चला थांबा दिली अरोई सायंकाळी दिली अरोई सायंकाळी काळी जे फाडिले माझे काळी जे फाडिले माझ्या हरणीला हरणीला भूतार झपाटले माझ्या हरणीला भूतार झपाटले माझ्या हरणीला भूतार झपाटले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वहिनी खाली का दत्ता मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखी तर म्युझिक थांबल्या आता आहे ना बाळा दोनच रिंग बाकी आहेत 3 नंबर आणि 1 नंबर दोन्ही पैकी एक कुठला पण 3 नंबरच्या इकडनं खाली बया 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 गाली लोटागड वल्ली न छरगड डोळ्या गपा हिर रूप तुझे काय नाही आरामात बसा त्याला कोपऱ्यात बसलो हा बसा तुम्हीच बसा आरामाने बसा वहिनी फ्रीजच्या मानकरी वहिनीकडे जाऊ त्यांचं नाव घ्या वहिनी ऍक्टिवा गाडी आणि साडी जिंकली उभे राहू वहिनी थरथरच कापायला लागल्या कसं वाटतंय मला विश्वासच नाही बसत आहे असंच असतं दया ज्या जिंकणार म्हणतात त्या हरतात आणि ज्या नाही जिंकणार ज्यांना वाटत नाही आम्ही जिंकणार त्याच जिंकतात एकदा जोरदार टाळ्या या वहिनींसाठी झाल्या पाहिजे काय सांगाल तुम्ही संदीप भाऊंना सर्व गृहिणींना रोजच्या कामातून वेळ काढून त्यांना ही संधी दिली प्रत्येकीला एक विरंगुळा दिला त्याबद्दल मी संदीप भाऊंचे खूप आभार मानते आणि अण्णासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा समोर बघायचं वहिनी सगळ्यांनी पुढे बघायचं समोर बघायचं
आग लावू नको माय लाभताना माय चला सगळ्यांनी पकडा सगळ्यांनी पकडा सगळ्यांनी पकडा येते हा आरामाने आणा सर थोडी माग घ्या सर थोडी माग घ्या ना माग थोडी